पुढची बातमी परतवाड्यात नाही ते अमरावतीमधली. अमरावतीच्या परतवाडा येथे मुलींचं लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ व्हायरल केल्याच्या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. या प्रकरणाची राज्य अल्पसंख्याक आयोगानेही दखल घेतली आहे. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील सर्व शोषित मुली मुस्लिम असल्याचा दावा अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. या सर्व शोषित मुली परतवाडा आणि अचलपूर भागातल्या असून 2 तरुणींसोबतचे व्हिडिओ 6 तरुणींसोबतचे फोटो समोर आलेत असेही प्यारे खान यांनी म्हटलं. याशिवाय अल्पसंख्याक आयोगाची विशेष टीम अचलपूर परतवाडाला जाणार आहे असंही प्यारे खान यांनी स्पष्ट केलं. देखिए, मेरे पास अचलपुर से एक कंप्लेंट आई है कि वहाँ 8 मुस्लिम लोगों के लड़कियों के साथ 2 लड़कियों के साथ आपत्तिजनक फ़ोटो मिले, वीडियोस मिले और 6 के उस लड़के के साथ फ़ोटो है। और वहाँ के एसपी श्री विशाल आनंद जी से भी मेरी बात हुई है, तो 8 लड़कियों ने तकरार दी है और 18 वीडियो मिले हैं। तो अभी तो फिलहाल जो मामला है वो मुस्लिम से ही रिलेटेड है। तर प्यारे खान यांच्या दाव्यानंतर स्थानिक भाजप नेते आक्रमक झाले. त्यांनी परतवाड्याचं हे प्रकरण लव्ह जिहाद असल्याचा दावा केलाय. या प्रकरणात आणखी कुणाचा हात आहे याचा शोध घ्यावा अशीही मागणी केली आहे. 150 पेक्षा जास्त व्हिडिओ व्हिज्युअल एक मुलांनी आमची मुलींसोबत